चला तर मग बघूया आज कारल्याची भाजी। कारले छान धुवून घेतलं, गॅसवर ठेवलं एक वाट्यात घातलं 2 पडी तेल छान असं गरम होऊ द्यायचं। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत कारल्याची भाजी सांगणार आहे। तेलात घालायच्या कारल्या छान असं शिजू द्यायचं, म्हणजे त्या कारल्याचा सर्व कडवटपणा निघून जातो। आणि कारल्या छान असं तेलामध्ये शिजू करून घ्यायच्या। मग आपण अलीकडे कापून ठेवलं कांदा, टमाटर आणि मिरची। बघा फ्रेंड्स, आपल्या कारल्या झालेल्या आहेत, त्या कारल्या काढून घ्यायचं, त्यांचं सगळं कडवटपणा निघून गेलेला आहे। मग त्याच तेलामध्ये आपण भाजी फोडणी द्यायची। त्यात घातलं थोडं जिरं छान होऊ द्यायचं, तडकू द्यायचं आणि मग घालायचं त्यात कांदे पण छान असं लालसर होईपर्यंत असंच ढवळत राहायचं। छान लालसर झाली की मग त्यात घालायची मिरची पण छान अशी खरपूस शिजू द्यायची आणि मग घालायचं टमाटर आणि थोडं तिखट मीठ हळद पण घालून घ्यायचं। छान ती चटणी तयार झाली की मग जे आपल्या त्या कारल्या आहे त्यात टाकून घ्यायचं आणि ते सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे। ते एकजीव झाले की छान असं म्हणजे त्या वाट्यावर काही झाकायचं वगैरे काही नाही, असं न झाकता शिजून घ्यायचं, म्हणजे ते कडू लागत नाही। आणि बघा तर फ्रेंड्स, आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे। तेल पण छान सुटलेलं आहे। एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू। प्लीज सबस्क्राईब।